हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आपला टॅलीचा तिसरा क्लास आहे. पहिल्या दोन क्लासमध्ये मी तुम्हाला टॅली प्राईम बद्दल इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे आणि टॅली प्राईम डाउनलोड आणि कसं इन्स्टॉल करायचं हे सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेसिक इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग आणि टर्म्स ऑफ अकाउंटिंग. सो व्हिडिओला स्टार्ट करायच्या आधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला चॅनलचे रेग्युलर अपडेट्स भेटून जातील. सो फर्स्ट जे आहे ते डेफिनेशन ऑफ अकाउंटिंग आहे. बघा काय आहे डेफिनेशन अकाउंटिंगची. अकाउंटिंग इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग, समरायझिंग अँड प्रेझेंटिंग दी फायनान्शियल अस्पेक्ट्स ऑफ बिझनेस, टेलिंग द इंटरप्रिटिंग दी रिझल्ट्स देअर ऑफ. म्हणजे अकाउंटिंगमध्ये आपण काय करतो, जे काही तुमचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असतात बिझनेसचे ते आपण काय करतो, रेकॉर्ड करतो. मग काय करतो आपण त्यांना क्लासिफाय करतो, मग समराइज करतो, मग आपण त्यांना प्रेझेंट करतो आणि फायनल काय करतो आपण इंटरप्रिटेशन करतो. बघा रेकॉर्डिंग मीन्स आपण सेव्ह करतो, जे काही ट्रान्झॅक्शन असतं ते लिहून ठेवतो किंवा टॅलीमध्ये एंट्री करतो. क्लासिफाय मीन्स आपलं लेजर एंट्री करतो. समरायझिंग मीन्स तुमचं ट्रायल बॅलन्स असतं आणि प्रेझेंटिंग मीन्स तुमचे फायनल रिपोर्ट्स असतात, जसं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तुमचे प्रेझेंटेशनमध्ये आहेत. आणि इंटरप्रिटिंग मीन्स डिसिजन मेकिंग. दस अकाउंटिंग कीप्स अ परमनंट रेकॉर्ड ऑफ ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. अकाउंटिंगमध्ये आपण काय करतो, जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन असतात त्याचा आपण परमनंट रेकॉर्ड करतो, म्हणजे परमनंटली सेव्ह करतो त्याला. जे काही तुमचे ट्रान्झॅक्शन्स असतात, परचेस असो, सेल्स असो, पेमेंट असो, रिसिप्ट असो, जे काही ट्रान्झॅक्शन्स असतील आपण त्यांना काय करतो, रेकॉर्ड करतो अकाउंटिंगमध्ये. सिम्पल आपण बुक ऑफ अकाउंट्स मेंटेन करतो अकाउंटिंगमध्ये. नेक्स्ट आहे टर्म्स ऑफ अकाउंटिंग. टर्म्स ऑफ अकाउंटिंग मध्ये फर्स्ट जे आहे ते कॅपिटल. बघा कॅपिटल म्हणजे इन्व्हेस्टमेंट, द अमाऊंट ऑफ कॅश, गुड्स और असेट्स विच इज इनिशियली इन्व्हेस्टेड. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट करता तेव्हा जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आपण त्याला कॅपिटल बोलतो. अकाउंटिंगमध्ये त्याला काय बोलतात, कॅपिटल बोलतात. लायबिलिटीज मीन्स पेएबल अमाऊंट, जे आपल्याला अमाऊंट पे करायची डेटर्सला किंवा एखाद्या पर्सनला किंवा एखाद्या कंपनीला जी काही अमाऊंट आपल्याला पे करायचे आहे, पेमेंट करायचे आहे, त्यांना आपण लायबिलिटीज बोलतो. बघा ड्रॉइंग म्हणजे जेव्हा तुमचा बिझनेस असतो आणि त्या बिझनेस मधला पैसा तुम्ही पर्सनल यूजसाठी यूज करता, ते ड्रॉइंगमध्ये जातं. बघा बिझनेस मनी जर आपण पर्सनल यूजसाठी यूज करतोय तर ते काय असतं, तुमचं ड्रॉइंग्समध्ये जातं. बघा गुड्स, द थिंग्स विच आर बॉट अँड सोल्ड बाय बिझनेस आर कॉल्ड गुड्स. म्हणजे जे काही आपण गुड्स थिंग्स परचेस करतो सेल करायला त्यांना काय बोलतात, गुड्स बोलतात. नेक्स्ट आहे ते ॲसेट मीन्स प्रॉपर्टीज. तुमच्या ज्या काही बिझनेसमध्ये जे प्रॉपर्टीज असतात त्यांना आपण ॲसेट बोलतो. आता तुमचा एक बिझनेस आहे, त्याच्यामध्ये बघा लँड असतं, बिल्डिंग असतं, फर्निचर असतात, मशिनरी असतात, हे सगळं काय झालं, तुमचे ॲसेट झाले. तर दोन टाईपचे ॲसेट येतात बघा, टँजिबल ॲसेट आणि इनटँजिबल ॲसेट. टँजिबल ॲसेटमध्ये अगेन टँजिबल ॲसेट मीन्स असे ॲसेट आपण त्यांना बघू शकतो किंवा टच करू शकतो, त्यांना टँजिबल ॲसेट बोलतात. इनटँजिबल मीन्स त्यांना आपण बघू नाही शकत आणि टच नाही करू शकत, ते काय आहेत तुमचे इनटँजिबल ॲसेट. टँजिबल ॲसेटमध्ये फिक्स ॲसेट येतात आणि करंट ॲसेट येतात. फिक्स ॲसेट म्हणजे परमनंट ॲसेट, जे तुमच्या बिझनेसमध्ये लॉंग टाईमसाठी राहतात किंवा परमनंट राहतात, त्यांना आपण फिक्स्ड ॲसेट बोलतो. त्याच्यामध्ये लँड येतं बघा, बिल्डिंग येतं, प्लांट येतात, मशिनरी येतात, हे काय झालं तुमचे फिक्स्ड ॲसेट झाले. करंट ॲसेटमध्ये रॉ मटेरियल, फिनिश्ड गुड्स, कॅश, हे टेम्पररी टाईमसाठी असतात किंवा तुमच्याकडे शॉर्ट टाईमसाठी असतात. हे काय करंट ॲसेट. जसं की रॉ मटेरियल तुमचं, फिनिश्ड गुड्स आणि कॅश, हे काय आहेत तुमचे करंट ॲसेट आहेत. बघा इनटँजिबल ॲसेट ज्यांना आपण बघू नाही शकत, टच नाही करू शकत, असे पण ॲसेट असतात. बघा जसं की गुडविल म्हणजे काय, रेप्युटेशन, स्टेटस, एखाद्या कंपनीचं नाव, हे पण एक ॲसेट आहे. बघा तुम्ही एखादा मोबाईल घ्यायला जाता तेव्हा अशा कंपनीचा मोबाईल घेता की त्या कंपनीचं नाव तुम्हाला माहिती आहे. असं एखादी नवीन कंपनी मार्केटमध्ये आले तर तो मोबाईल घेताना तुम्ही 10 वेळा विचार करता. मीन्स त्या कंपनीचं रेप्युटेशन, स्टेटस, जे काही घेतो आपण ब्रँडेड घेतो. बघा ब्रँडेड म्हणजे एक रेप्युटेशन असतं, गुडविल असतं, म्हणजे स्टेटस असतं कंपनीचं. आणि कॉपीराइट मीन्स एखादा प्रोडक्ट किंवा एखादा बिझनेसमध्ये तुम्ही एखादी प्रोडक्ट इन्व्हेंट केलाय तर त्याचं कॉपीराइट फक्त तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचं असेल, म्हणजे दुसऱ्या पर्सननी त्याला कॉपी नको केलं पाहिजे, तर ते पण तुम्ही करू शकता कॉपीराइटने. कॉपीराइट असेल तर त्याला तुमच्या प्रोडक्टला कोणी कॉपी नाही करणार. हे तुमचे झाले ॲसेट्स.
नेक्स्ट आहे परचेस बघा, जे काही आपण गुड्स घेतो परचेस करतो सेल करायला. नेक्स्ट आहे सेल्स. सेल्स मीन्स अगेन सेम, जे आपण गुड्स परचेस करतो ते आपण सेल करतो काही प्रॉफिट अर्न करायला. देन परचेस रिटर्न आहे बघा. परचेस रिटर्न म्हणजे जे काही मी परचेस केलेलं असतं ते मला रिटर्न करावं लागतं. जर काही त्याच्यामध्ये डॅमेज असेल किंवा काही फॉल्ट निघाला, तर काही मी गुड्स परचेस केलेत एखाद्या कंपनीकडून किंवा एखाद्या सप्लायरकडून मी काही गुड्स घेतले, ते त्या गुड्समध्ये काही डॅमेज निघाला किंवा काही फॉल्ट निघाला तर ते मी रिटर्न करतो, त्याला परचेस रिटर्न बोलतात. अगेन सेल्स रिटर्न पण सेम, मी कोणाला काही प्रोडक्ट किंवा गुड्स सेल केलेत आणि त्याच्यामध्ये काही डॅमेज निघाल्यामुळे कस्टमरने मला ते रिटर्न केले, तर ते काय झाले, सेल्स रिटर्न झाले. स्टॉक्स मीन्स गुड्स असतात अनसोल्ड गुड्स, म्हणजे जे सेल नाही झालेले आहेत अजून. आता गुड्स बघा, जे अनसोल्ड गुड्स तुमच्याकडे असतात ॲट द एंड ऑफ दी फायनान्शियल इयर, म्हणजे फायनान्शियल इयरच्या एंडला जे गुड्स असतात त्यांना आपण क्लोजिंग स्टॉक बोलतो, आणि फायनान्शियल इयरच्या स्टार्टला जे स्टॉक असतात त्यांना आपण काय बोलतो, ओपनिंग स्टॉक बोलतो. आता क्लोजिंग स्टॉक आणि ओपनिंग स्टॉक कळलं तुम्हाला. क्लोजिंग स्टॉक जे असतं ते फायनान्शियल इयरच्या एंडला जे असतात ते क्लोजिंग स्टॉक, आणि ओपनिंग स्टॉक म्हणजे फायनान्शियल इयरच्या फर्स्ट डेला जे असतात ते आपले ओपनिंग स्टॉक. आता फायनान्शियल इयर बघा, फायनान्शियल इयर जे आपलं आहे ते 1 एप्रिलला स्टार्ट होतं आणि 31 मार्चला एंड होतं. फायनान्शियल इयर कधी स्टार्ट होतं, 1 एप्रिल आणि 31 मार्चला एंड होतं. म्हणजे काही 1 एप्रिलला तुमच्याकडे गुड्स असतील त्यांना आपण ओपनिंग स्टॉक बोलतो, आणि जे काही 31 मार्चला असतील त्यांना आपण काय बोलतो, क्लोजिंग स्टॉक बोलतो. रिव्हेन्यू, जे काही इन्कम तुमच्या सेलमधून किंवा सर्व्हिस प्रोव्हायडिंगमधून, तुम्ही काही सर्व्हिस प्रोव्हाइड करता किंवा काही गुड्स सेल करता त्याच्यातून जे इन्कम येते ते काय असतं, रिव्हेन्यू असतं बघा. एक्सपेन्सेस, अगेन एक्सपेन्सेस म्हणजे जे खर्च, जो काही बिझनेस रन करायला तुम्हाला खर्च येतो त्याला आपण एक्सपेन्सेस बोलतो. तुम्हाला एम्प्लॉईची सॅलरी द्यावी लागते, हे एक एक्सपेन्स झाला बघा तुमच्या बिझनेससाठी. लाईट बिल पे करावं लागतंय, जर तुमचं ऑफिस भाड्याने असेल तर तुम्हाला ऑफिस रेंट द्यावं लागतंय, हे काय झालं, एक्सपेन्सेस झाले बघा. वॉटर बिल हे तुमचे एक्सपेन्सेस झाले. मोबाईल बिल हे सगळं खर्च झाला बिझनेस रन करायला. इन्कम म्हणजे जे काही तुम्हाला इन्कम होत असेल. जर तुमची रिव्हेन्यू अमाऊंट एक्सपेन्सपेक्षा जास्त असेल तर ती अमाऊंट काय असते, आपली इन्कम असते. जसं की तुम्ही 1 लाख रुपये खर्च केला आहे आणि तुम्हाला रिव्हेन्यू जर 2 लाख येत असेल तर वरचे 1 लाख जे असतात ते इन्कम असतात. लॉस म्हणजे आपल्याला तोटा होतो बघा. तोटा म्हणजे जर काही मी बिझनेसमध्ये एक्सपेन्स केला 1 लाखाचा आणि माझं इन्कम फक्त झालं, रिव्हेन्यू फक्त 50,000 झाले, म्हणजे 50,000चा मला लॉस झाला. गेन म्हणजे तुमचा प्रॉफिट. डेटर म्हणजे पर्सन किंवा कंपनी असते बघा. एखादा पर्सन किंवा एखादी कंपनी असते, आपण गुड्स देतो, सेल करतो त्यांना, म्हणजे आपले कस्टमर असतात ते. डेटर म्हणजे कोण असतात, कस्टमर. डेटर मीन्स कस्टमर, त्यांना आपण आपले गुड्स सेल करतो किंवा ज्यांच्याकडून आपल्याला पैसे यायचे आहेत ते काय डेटर्स आहेत. क्रेडिटर म्हणजे सप्लायर बघा, ज्यांच्याकडून आपण गुड्स घेतो, परचेस करतो किंवा ज्यांना आपल्याला पैसे पे करायचे आहेत ते काय झाले, तुमचे क्रेडिटर्स. तर हे झालं तुमचं टर्म्स ऑफ अकाउंटिंग. त्या व्हिडिओमध्ये थँक्यू. नेक्स्ट क्लासमध्ये मी तुम्हाला गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट्स आणि टाइप्स ऑफ अकाउंट्स सांगतो. थँक्यू.